तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बोटनेक ब्लाउज बघणार आहोत। कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही बघणार आहोत। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत व्यवस्थित बघा। 34 छातीसाठी बोटनेक ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते पाहणार आहोत। त्याचबरोबर आपण फोरटक्सचंही त्याच्यामध्येच कटिंग बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप छान व्हिडिओ होणार आहे। व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर मी इथं कार्डशीट पेपर घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि इथं जी काय उंची आहे, तर हा ब्लाउज जो आहे हा स्टिच करायचा आहे, हाफ बाही आहे। तर त्याचबरोबर आपली इथं उंची 14 इंच आहे आणि छाती 34 इंच आहे। तर त्याच्यानुसार आपण माप टाकून घेणार आहे आज। तर पहा, डबल फोल्ड पेपर आहे। इथं आपण बॅक साइड फ्रंट पार्ट सोबतच कटिंग करणार आहे। इथं आपण सर्वात पहिलं उंची टाकून घ्यायची। आपल्याला उंची 14 इंच आहे, मग आपण त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून घेणार आहे। 15 इंचावर मी मार्किंग करून घेते उंचीचं, अशा पद्धतीने। अशा पद्धतीने आपण हे उंचीचं माप टाकून घेतलं। आपल्याला इथं आता घ्यायचं आहे शोल्डरचं माप। तर मी इथं शोल्डर जे आहे ते टाकत आहे 5.5 इंच। 34 छातीसाठी बोटनेक ब्लाउज आहे आपला। त्याचबरोबर जी आपली मुंडा उंची आहे ती मी घेत आहे इथं 6.5 इंच आणि पुन्हा एकदा 5.5 इंच चेक करून बघते आणि आपण इथं सरळ लाईन मारून घेऊ। छातीचा चौथा भाग येतो आपला 8.5 इंच। 34 छातीचा चौथा भाग येतो 8.5 इंच प्लस त्याच्यामध्ये 2 इंच। संपूर्ण घडी आपली 10.5 इंच येते। सरळ लाईन मारून घेऊ। आता या छातीचा कमरेचा चौथा भाग 28 इंच आहे। तर मग 7 चौक 28, तर 7 इंच येतो याचा कमरेचा चौथा भाग। आणि त्याचबरोबर 1 इंच हे टक्स मार्जिन म्हणजे 8 इंच। आणि त्याचबरोबर आपलं शिलाई मार्जिन घ्यायचं 2 इंच, म्हणजे इथं खालच्या साईडला आलेला आहे संपूर्ण 10 इंच। आपण इथं सरळ लाईन मारून घेऊ आणि जे 2 इंच आहे त्याच्यावरती पण आपण लाईन मारून घेऊ, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल। तर हे झालेलं आहे आपलं शिलाई मार्जिन। हे बघा, इथे 2 इंच आणि इथेही आपण घेतलेलं आहे 2 इंच। अशा पद्धतीने सरळ लाईन मारून घेतली आपण। आता आपल्याला इथं काय करायचं, मोंढ्याचा आकार द्यायचा। तर बघा, मोंढ्याचा आकार द्यायच्या आधी आपण इथं गाळा रुंदीचं माप टाकून घेऊ। तर गाळा रुंदी किती घ्यायची, तर मी इथं गाळा रुंदी घेतीये बघा 4.5 इंच। तुम्ही 4 इंच पण घेऊ शकता, काही अडचण नाही। तर मी 4 इंचच घेते। इथं आपल्याला कोणताही गळाही टाकायचा नाही कस्टमरला। बॅक साईडनेही गळा टाकायचा नाही आणि फ्रंट पार्टनेही जो आहे आपला जेवढा गळा आहे तेवढाच, म्हणजे डिझाईनचा गळा घ्यायचा नाहीये। एकदम सिंपल ब्लाउज आहे, अतिशय सुंदर दिसतो हा ब्लाउज। आता इथं आपण जी गळा रुंदी आहे ती मी ठेवतीये 4 इंच आणि जी उभा गळा आहे, म्हणजे आता हा आपला बॅक साईड निघणार आहे एक आणि एक फ्रंट पार्ट निघणार आहे। तर मी सर्वात पहिले जे आहे ना 4 इंचावर मी मार्किंग करून घेते बघा। 4 इंचावरती आपण ही उभा मारून घेतलेला आहे। यामध्ये तुम्ही बॅक साईडचा गळा तुम्हाला वाढवायचा असेल 4.5 इंचाच्या खाली नाही न्यायचा, 4.5 इंचापर्यंत तुम्ही याचं मार्किंग करू शकता। जसं कस्टमरला आवडन त्याच्यानुसार, किंवा तुम्ही स्वतःसाठी शिवत असाल तर मग स्वतःला जसं आवडन तसं। तर मग मी इथं 4 इंच घेतेय, पण इथं शिवल्यानंतर हा 3.5 इंचच तयार होईल, कारण की अर्धा इंच हे शोल्डर मध्ये जाईल। त्यामुळे मी इथं 4.5 इंच मार्किंग करून घेतलं। आपण इथे एक छोटासा बॉक्स काढून घेऊ। इथून आपल्याला 1.5 इंच पॉइंट घ्यायचा आणि इथून द्यायचा आहे आपल्याला शेप। तर गोल शेप द्यायचा आहे आपल्याला। तर हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित जर आपलं अशा पद्धतीने पट्टीचा जर तुम्ही वापर केला तर तुमच्याही याला छान असा शेप येईल बघा। अशा पद्धतीने आपण दिलेला आहे बोटनेकला शेप, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने 1.5 इंचाला। ओके,
आपला इथं हा पॉइंट झाला. त्याच्यानंतर बोटनेक ब्लाउजला एक गोष्ट करायची आहे. आपल्याला जी आपली शोल्डर असतं, शोल्डरच्या साईडला आपल्याला इथं 1.5 इंचाने डाऊन करून घ्यायचंय. हे बघा, 1 इंचाला 2 रेषा कमी इतकं आपल्याला 1.5 इंचाने हे शोल्डर ह्या साईडला झुकवायचंय. म्हणजे शोल्डरच्या साईडला, गळ्याच्या साईडला नाही. अशा पद्धतीने ह्या साईडला आपल्याला हे डाऊन करून घ्यायचंय. त्याचबरोबर आपलं हे आतापर्यंत हे जे आहे, आता बॅक साईड मोंढ्याचा हे आकार देऊन घेऊ आपण. तर आपण जसं कटोरी ब्लाउज मध्ये 1.5 इंच देतो, पण आपल्याला बोटनेक ब्लाउज मध्ये इथं 1 इंच द्यायचे आणि त्यालाही आपण शेप देऊन घेऊ. अगदी खेटून घ्यायचंय आपल्याला. हा येणी ना तुमचा झोळ वगैरे अजिबात येणार नाही या पद्धतीने जर तुम्ही शेप दिला तर. बघा, अशा पद्धतीने आपण हा शेप देऊन घेतला. आता हा दिल्यानंतर काय करायचंय आपल्याला, आतापर्यंत हा आपला संपूर्ण बॅक साईड पार्ट तयार झाला. आपल्याला याच्यामध्ये फ्रंट पार्टही काढायचा आणि बॅक साईड पार्टही काढायचा आहे. आता आपण हा जो खालचा पार्ट निघन हा आपण बॅक साईडला वापरू. आता याच्यावरती आपल्याला फ्रंट पार्टचं मार्किंग करायचं. सर्वात तर पहिलं आपण इथं हा आतमध्ये 1.5 इंचानी मोंढ्या शेप देऊन घ्यायचा आहे. बघा, इथं जो आहे हा आपला बॅक साईडचा आहे मोंढ्याचा आकार आणि फ्रंट पार्टला बोटनेक कटिंग करताना 1.5 इंचानी आतमध्ये पॉइंट घेऊन या पद्धतीने आपल्याला इथे मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी खेटून घ्यायचा आहे. तुम्ही अर्धा इंचाचा पॉइंट घेऊन जरी हे केलं तरीही चालेल, किंवा पट्टीचा वापर करून किंवा तुम्ही असं हाताने देऊन घ्यायचं आहे. अगदी आपल्याला अर्धा इंच घेतलं तरीही चालणार आहे. बघा, अर्धा इंचाने मी इथं शेप देऊन घेते. तर अशा पद्धतीने हा शेप येणार आहे फ्रंट पार्टचा. बघा, तर अशा पद्धतीने हा आपण फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार देऊन घेतला. आता या बरोबर आपल्याला काय करायचं आहे, तर इथं पुढचा गळा जो आहे मला थोडासा मोठा घ्यायचा आहे आणि हा जो आहे हा बॅक साईडचा आहे. त्याच्यानंतर मी इथं काय करते पहा, पुढचा गळा मला जो आहे कस्टमरचा डायरेक्टली 6.5 इंच घ्यायचा आहे. इथं तुम्ही गळा हा लांबवूही शकता, म्हणजे मोठाही घेऊ शकता, काही अडचण नाही. तर इथं आपला कस्टमरचा 6.5 इंच गळा आहे, तर मी 6.5 इंचावर मार्किंग करून घेते आणि इथे एक बॉक्स काढून घेते आणि याच पद्धतीने गळ्याचाही आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला गोल राऊंड. जसं आपण हा दिला त्याच पद्धतीने 1.5 इंच पॉइंट घ्यायचा, कारण की बोटनेक ब्लाउज मध्ये जास्त जो आपण राऊंड घेतो हा आपला 1.5 इंचाचाच पाहिजे. बघा, अशा पद्धतीने आपण हा देऊन घेतला. तर आपला हा बॅक साईडचा घेतला आणि हा फ्रंट पार्टचा घेतला, लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर आपल्याला इथं आता 4 टक्सचं मार्जिन द्यायचंय. तर मी इथं घेतीये, बघा 4 इंचावरती एक पॉइंट घेतीये. आपल्याला इथं 4 टक्सचे मार्किंग करायचं आहे. तर मी इथं जे आहे इथं घेतलेला आहे 4 इंचावरती पॉइंट घेतलेला आहे आणि वरच्या साईडलाही किती घेते तर पहा 3.5 इंचावरती. इथून 4 इंच सरळ लाईन मारून घेते. त्याचबरोबर आपण इकडनं 1.5 इंच पॉइंट घेऊ एक आणि या साईडनेही 1.5 इंच घेऊ. आता हे पॉइंट आपण इथं जोडून घेऊ. हे अशा पद्धतीने हे आपण पॉइंट हे करून घेतले. 1.5 इंच आणि 1.5 इंच किती होतं, तर हे आपलं 1.5 इंच अंतर बसतं. तेवढं आपल्याला ह्या साईडला वाढवून घ्यायचंय, फ्रंट पार्ट साठी वाढवून घ्यायचंय. बरोबर. आता आपण हे, कारण की आपला एवढा भाग जाणार आहे, आता आपल्याला इथून जो आहे 1.5 इंच पॉइंट घ्यायचा आहे. म्हणजेच काय करायचं, तर इथून आपल्याला घ्यायचा 1.5 इंच पॉइंट, त्याचबरोबर इकडनंही घ्यायचा 1.5 इंच पॉइंट. हे जे 2 पॉइंट आहेत हे आपल्याला 1.5 इंचावरती घ्यायचे. एका लाईनीमध्ये घ्यायचे, खालीवर पॉइंट झाला तर तो चेक करून घ्यायचा. अशा पद्धतीने एक लाईन मारून घेते.
1.5 इंचावरती आपल्याला इथे एक पॉइंट घ्यायचा अशा पद्धतीने. आणि इथं आपल्याला असं तिरकी लाईन येणार आहे या पद्धतीने. आता या 1.5 इंचापासून आपल्याला इकडे तिरकी लाईन घ्यायची पहा या पद्धतीने. आणि इकडेही आपण थोडीशी तिरकी लाईन, 2 रेषा इतका आपला इथं जॉईंट येणार आहे. त्याचबरोबर आपल्या इथून घ्यायचा आहे 2 इंचावरती एक पॉइंट. आता हा पॉइंट घेताना ही लाईन आपली एक सोबत आली पाहिजे अशा पद्धतीने हा पॉइंट घ्यायचा आणि इथं सरळ लाईन मारून घेऊ आपण. आता हे जे 1/2 इंच आपल्या इथं जाणार आहे तेच आपल्याला इकडेही वाढवून घ्यायचं आणि हे पॉइंट इथे जोडून घ्यायचे. अशा पद्धतीने आपलं हे 4 टक्सचं मार्जिन झालेलं आहे. आता खालच्या साईडने आपल्याला वाढवून घ्यायचंय. तर मी जवळजवळ जे आहे आपलं जेवढं पण आता इथं बघा एक्स्ट्राचं कपडा असा केल्यानंतर हा पार्ट आपला इथं हे केल्यानंतर आपल्या इथं हा पार्ट जो आहे तो वरती जायला नको म्हणून आपण खालच्या साईडला जो आहे इथं 1/2 इंच वाढवून घेऊ. खालच्या साईडला बघा आपण इथे एक सरळ वाढवून घेऊ आणि त्याच्यानंतर हे पॉइंट जे आहेत ते आपण वरच्या साईडला जोडून घ्यायचे या पद्धतीने. हा ही पॉइंट इथं जोडून घेऊ जे आपण वाढवून घेतलं बघा. अशा पद्धतीने आपण हे वाढवून घेतलेलं इथं जोडून दिलं. आता हे आपलं संपूर्ण मार्जिन झालेलं आहे. आता आपण याची कटिंग करू. तर आपल्याला बॅक साइड आणि फ्रंट पार्ट सोबतच कटिंग करायचंय. तर मी सर्वात पहिलं जे आहे इथं या पद्धतीने कटिंग करते. तर लक्ष द्यायचंय आपल्याला इथं या पद्धतीने. तुम्हाला व्हिडिओत काही समजलं नाही तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. समजलं तेही सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आपण कटिंग करताना सर्वात पहिलं बॅक साइडचा जो आपला राऊंड आहे मोंढ्याचा तो आपण इथे कट करून घेतला. तर बघा अशा पद्धतीने हा आपला संपूर्ण पार्ट आपण अशा पद्धतीने हा आपला तयार झालेला आहे. आता आपण इथं कट लावून घेऊ छोटेसे. आता हे पार्ट आपण इथं वेगळे करून घेऊ. आपण जे काही खालच्या साईडला वाढवलेलं हे बॅक साईडला वाढवण्याची गरज नाही आपल्याला, फक्त फ्रंट पार्टला वाढवावं लागतं. आता याच्यामध्ये आपल्याला हे सरळ लाईन हे करून आपल्याला इथे हे कट करून टाकायचं. हा जो आपण एक्स्ट्राचा 1/2 इंचाचा भाग घेतला हा आपल्याला इथं कट करून टाकायचा आहे. आणि जे आपण 1.5 इंच वाढवलं ते सुद्धा आपल्याला इथं कट करायचंय. हे बघा अशा पद्धतीने हे कट करून टाकायचे. तर इथे आपला हा बॅक साइड पार्ट तयार होऊन जाईल. आणि जो आपण इथं गळा कट केलेला तोही आपल्याला इथं कट करायचा आहे. तर आपण इथं हा गळाही इथं कट करून घेऊ. आपण फ्रंट पार्टचा फक्त फ्रंट पार्ट वर कट करू आणि हा जो आहे हा आपल्याला बॅक साइडला वापरायचा आहे. हा जो गळा आहे हा आपल्याला बॅक साइडला वापरायचा आहे. मग आपण हा बॅक साइड वरती असाच ठेवू आणि त्याच्यानंतर हे फ्रंट पार्टचं मार्किंग आहे ते आपण इथं कट करून घेऊ.
बघा अशा पद्धतीने. आता इथं आपल्याला मोंड्याचा राऊंड कट करायचा आहे. त्याच्यानंतर आपण ब्लाउज पीस वरतीही कट करून घेऊ. अशा पद्धतीने हा आपलं संपूर्ण फोरटक्स आणि बोटनेक तयार आहे. आता आपल्याला याची बाही पण कटिंग करायची आहे. तर बाही जी आहे ती आपली आहे किती 3.5 इंचाची बाही आहे. तर 4.5 इंचावर मार्किंग करते कारण की अस्तरचं ब्लाउज आहे. बरोबर, अस्तरच्या ब्लाउजवर मी 4.5 इंच मार्किंग करून घेते. इथं कस्टमरचा जो काही दंडघेर आहे तो आहे तर 12 इंच. मग 12 इंचाच्या मग येतं 6 इंच. त्याच पुढे शिलाई मार्जिन घेणार आहे मी 2 इंच. आता जी कॅप हाईट आहे ती आपल्याला मोजायची आहे इथं. तर मी ती घेणार आहे 2.5 इंचावर. अशा पद्धतीने. आता ही घेतल्यानंतर आपण इथं जो आपला मोंढ्याचा राऊंड आहे तो आपण इथं मोजून घेऊ. तर इथं आपण 2 इंच सोडून देऊ आणि अर्धा इंच ही तर सोडून देऊ, पाव इंच, अर्धा इंच, आणि हा मोंड्याचा राऊंड मोजून घेऊ. तर तो आहे 6.25 इंच. फ्रंट पार्टचा मोजून बघते. तर तो आहे 7.25 इंच. म्हणजे 1 इंचाचा फरक आहे कारण की आपण इथं काय केलेलं आहे, आतमधून हा पार्ट हे करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे हा फ्रंट पार्ट जो आहे तो जास्त भरतोय आणि बॅक साइड जो आहे तो कमी बसतोय. तर आपण इथं 7.25 इंच जो आहे तो आपण इथं घेणार आहे राऊंड शेप मोंड्याचा. त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन आणि हा पॉइंट इथं जोडून घेऊ. आता इथून बाहीचा शेपही देऊन घेऊ. आतमधला शेप पण देऊन घ्यायचा आपल्याला. तर आपली बाही पण तयार झाली. आपण हिला कट करून घेऊ. तर तुम्ही पाहू शकता मी इथं संपूर्ण मार्किंग करून घेतलं आणि अस्तरवरती अशा पद्धतीने हे ठेवून पण घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला काय करायचंय तर तुम्ही पाहू शकता आपल्याला ह्या साइडनी हुकलूक पट्टीच्या साइडनी अगदी पाव इंच थोडंसं एक्स्ट्रा ठेवून कट करायचंय. तर मी सर्वात पहिले हे मार्किंग करून घेते आणि अशा पद्धतीने हे इथं काढून घेते. जसंच्या तसं आपल्याला आखून घ्यायचंय कारण की आपण संपूर्ण मार्किंग पेपरवरती केलेलं आहे. आणि अगदी पाव इंच, अगदी म्हणजे अगदी आपण जसं थोडंसं जोडायला लागतं ना आपल्याला त्याच पद्धतीने हे करून घेते मी. आणि हा पॉइंट जो आहे हा इथं थोडंसं वाढवून घेते. अशा पद्धतीने आपल्याला जास्त नाही वाढवायचं. त्याच्यानंतर हे सगळं मार्किंग आपल्याला याच्यावरती करून घ्यायचंय. तुम्ही स्टिचिंग करताना केलं तरी चालेल. आणि आत्ता असं टाइम असं जे वेळेस तुम्ही स्टिचिंग हे करतात आपण हे जे मार्किंग करतो त्यावेळेस करून घेतलं तरीही चालतं. कारण की आपल्याला हे अस्तर वगैरे जोडायचंय तर आपण नंतरून पार्ट ठेवून जरी मार्किंग करून घेतलं तरीही चालतं, काहीही अडचण नाही. तर मी इथं छोटे छोटे मार्किंग करून घेतलं. स्टिचिंग करताना तुम्हाला बरोबर मी दाखवते कशा पद्धतीने हे करायचं आहे म्हणून. आता मी जसेच्या तसं सर्वात पहिलं हे काढून घेते.